नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ऐन लोकसभा निवडणूक आणि लग्न सराईची धामधूम असताना राज्यातील तब्बल 2 लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रखडलेला आहे. एप्रिल महिना संपत आला तरी देखील अंगणवाडी सेविकांना मार्च महिन्याचा पगार मात्र अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांवरती आता आर्थिक संकट ओढावलंय. सरकारनं तातडीनं आमचा पगार करावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं मुख्य सचिवांना पत्राद्वारे केली. राज्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 1 लाख अंगणवाड्या आहेत, ज्यामध्ये सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार आणि लस देण्याचं काम आणि शिक्षण देण्याचं काम हे अंगणवाडी सेविका करत असतात. मात्र शासनाकडून अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांचे पगार झाले नसल्यामुळे त्यांचं आर्थिक बजेट हे कोलमडले. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेल्या मानधनामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली. मार्च आणि एप्रिलचा पगारच नसल्यामुळे कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडलाय. जे मानधन आहे ते मुळातच पुरेसं नाही आणि तेही जर वेळेवर मिळत नसेल तर महिला कर्मचाऱ्यांनी काम करायचं तरी कसं, हा सवाल अंगणवाडी कर्मचारी महिला आता विचारत आहेत. रखडलेलं मानधन त्वरित द्यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं राज्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे. सध्या लग्न सराई आणि शिक्षणाचा खर्च असल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवरती मानधन मिळणं अपेक्षित आहे. म्हणून विनाविलंब मार्च आणि एप्रिल महिन्याचं मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात यावं असं अंगणवाडी कर्मचारी संघानं आपल्या पत्रात म्हटलंय. पाहूयात की आता पुढे काय होते ते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नक्कीच लवकर मानधन मिळेल असं शासनाचं म्हणणं आहे. आय होप ते लवकरात लवकर व्हावं. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.